सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, PM जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत। त्या अंतर्गत आतापर्यंत 44,07,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे। या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 1 अंतर्गत 4,42,748 घरकुलं मंजूर असून त्यापैकी 2,08,304 घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे। घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षासाठी 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी 8,100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे।